लोकांना नाही कळत, मुद्दामच त्या ठिकाणी डावलण्याचा प्रकार करतात. हे कसं चालेल? हा डावलण्याचा जर प्रकार असेल तर ते अजिबात मी कसं सहन करेन. माननीय उद्धवजी आज अडचणीत आहेत. आज माननीय उद्धवजींना आपल्याला सपोर्ट करायचा, ताकद द्यायची, तर तुम्ही एकटे देणार का? आम्ही सगळ्यांनी जर एकत्र केलं, आंदोलन करायचं, पाण्यासाठी आंदोलन करायचं, हे तर आमचं नक्की ठरलं. मी मागे प्रेस घेतली त्यावेळेस सांगितले. आणि माननीय आदित्य ठाकरे साहेब येणार आहे शेवटच्या वेळेस मोठा मोर्चा काढलेला. ही तयारी आता करायचीच ना. ही तयारी करत असताना कोणी दुसऱ्याला डावलून टाकायचं, आपण एकटंच करायचं, गडबडी करायची, हे मला बिलकुल आवडत नाही. मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे, कडवट. आणि माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. आणि जर असं असेल तर इतक्या म्हणजे सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून मी शिवसेनेमध्ये काम करतो. मी कुठेही गेलो नाही, जाणार नाही, कधीच जाणार नाही. काही लोक हटकून म्हणतात की आमच्याकडे या, आमच्याकडे मी मरेन तर शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटामध्ये, बाकी कुठेच जाणार नाही. मी इतकं सांगितल्यानंतरसुद्धा काही लोक काड्या करत बसतात. मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांचा मी कट्टर शिवसैनिक आहे. आणि मग इतकं असतानासुद्धा त्या ठिकाणी मुद्दामच काही डावलण्याचा प्रकार. आता अनेक जण कुठे जाता मला माहीत आहे. कोणी इकडं चाललं, कोणी तिकडं चाललं, कोणी तिकडं चाललं, कोणी काय करतं, कोणी कसं ॲडजस्टमेंट करतं, कोणी प्रश्न टाकून कसं ॲडजस्टमेंट करतात, हे सगळं आहे मला माहीत आहे ना. पण मग हे असं असताना त्या ठिकाणी मला मुद्दाम डावलायचं. अरे पक्ष संघटना तुम्ही एकट्याने होतं का? मी आज जर समजा मला काही कार्यक्रम घ्यायचा असला पक्षाचा, मी प्रत्येकाला फोन करतो. एका साध्या शिवसैनिकाला फोन करतो. मी साध्या शिवसैनिक मी स्वतः फोन करतो. मोठ्या पदाधिकाऱ्यांचा करतो. भले ते उचलतात नाही उचलतात, परत 4 वेळेस फोन करतो, मग ते उचलतात. साहेब मी जरा इकडं होतो तिकडं होतो, हरकत नाही. पण मी करतो ना, आजही करतो ना मी. मग बाकीच्या यांना सांगायला काय हरकत आहे? मी माझ्या PA हे करतील नाही करतील दुसरी, पण मी स्वतः मी प्रत्येकाला फोन करतो. मग आता इतकं असतानासुद्धा पक्ष त्या ठिकाणी एक तर अडचणीत आहे. आणि असं असताना पक्ष मोठा करायचा, एकत्र राहायचं, ते दिलं सोडून आणि आपलं स्वतःच करतं, हे मला आवडत नाही. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या तोंडावर अशी गडबाजी होत असेल तर नाही, स्थानिक नाही, ऐकून घ्या ना. मी पहिल्या दिवशीपासूनचा शिवसैनिक आहे. आज जरी माननीय उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने मी नेता जरी असलो तरी त्या ठिकाणी मी स्वतः खूप काम करतो आहे. आणि आत्तापर्यंत मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका मीच काम केलेलं आहे. आत्ता ठीक आहे, आता येतात लोक ते पाहतात, परंतु त्या ठिकाणी आम्हीच काम केलेलं आहे पहिल्या दिवशीपासून. 1988पासून काम केलेलं आहे. त्यावेळेस मी शहर प्रमुख होतो. मग हे काय, हे माझा पक्ष मला वाढवायचा, मग टिकवायचा आणि मोठा करायचा. आता इतकं अडचणी आली की इतके जण फुटून गेले. रोज काहीतरी नाव येतं. कोणीतरी इथं काल परवा आम्ही जे आमच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये एक उपनेत्या एक आली होती, तीसुद्धा काल गेली. म्हणजे काय चाललं? उद्धवसाहेबांना तुम्ही सोडून जाता आहे, बरोबर नाही आहे. उद्धवसाहेबांनी तुम्हाला किती मोठं केलेलं आहे, हे की नाही. आणि उद्धवसाहेबांना त्यांना काही वाटत नसेल का की बाबा हे काय चाललं म्हणून. पण आम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ही भूमिका माझी आहे. म्हणून नाही, मला सांगितलं नाही अंबादास दानवेनी. स्पष्ट सांगतो मी उद्धवसाहेबांना सांगणार आहे. आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्याचाच आहे तो. आता जाणार आहे पण मी करणार तक्रार. मी सांगणार. मी परवा मीटिंग आमची त्यावेळेसही सांगणार मी. मग तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता? कचरं समजता तुम्ही? अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या, सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं. तुम्ही काय केलं आमच्यासाठी? ही शिवसेना मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने. आणि नंतर हा आला, नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार. हे मला आवडत नाही, बिलकुल नाही आवडत. मला कोणी काढू पण शकत नाही, कारण मी कडवट शिवसैनिक, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे. कालच्या महिन्यात त्यांनी महिनाभर आंदोलन करण्याची घोषणा केली. नाही करणार ना. सहभाग असेल? नाही, माझा सहभाग म्हणजे मी आहेच. माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल. त्याच्या तो बोलतच नाही मला, तुम्ही त्याच्या काय, मी माझ्या पद्धतीने करेन ना. तुमचं आंदोलन वेगळं असणार? नाही, माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल. त्यांचं असेल ना, काय तो असेल नसेल काही करेल मला माहीत नाही. पण मी काय बोलत नाही त्याबद्दल. नाही, आजच्या घोषणा जी म्हणजे पाण्यासाठी आंदोलन. तुम्हाला माहिती आहे की मी स्वतः त्या ठिकाणी या संभाजीनगर शहराला 3-4 वर्षापूर्वीच पाणी मिळालं असतं 24 घंटे. ती योजना मी आणली केंद्र सरकारकडनं, काँग्रेस गव्हर्नमेंटकडनं मी आणली. त्याचे पैसेसुद्धा 400-450 कोटी रुपये त्यावेळेसचे ते त्याच्याच बँकेत होते. आणि त्या बँकेतले पैसे आता यांनी काढायला लागले. म्हणजे मी पैसेही आणले होते, मी त्या ठिकाणी योजना आणली होती.
जवळपास 10 किलोमीटर 500 कोटीची योजना ती यांची टाटाची त्या एजन्सीनी लावली पण होती. ते आता पाईप काढायला सुरुवात झाली. दुर्दैव की काही लोकांनी त्यामुळे मुद्दाम त्या ठिकाणी ही योजना होऊ दिली नाही. त्यात भाजपचे काही लोक होते, त्यात हे MIMवाले तर सगळेच होते, आणि काही लोक असे होते की ते म्हणजे कशाला पाहिजे. त्यावेळेसचे जे पालकमंत्री त्यांनी पण आरडाओरडा केला की नाही आपण रद्द करून टाकू. अरे उद्धवसाहेबांच्या हाताने शुभारंभ झालेला ती योजनेचा, पाणी पुरवठ्याचा, आणि तुम्ही काढून टाका म्हणता. त्यामुळे मी पण चुकीचं. त्यावेळेस त्यांनाही असं वाटलं की ह्या शहरात नुकसान व्हावं, त्या पालकमंत्र्याला पण, त्या तत्कालीन पालकमंत्र्याला वाटलं, आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या शहराचं नुकसान केलं. मी इतके कष्टाने आणलेली पाण्याची योजना आज 4 वर्षापूर्वीच आपल्या सगळ्यांना पाणी मिळालं असतं, पण ते नाही. मी फक्त 792 कोटीची योजना होती ती. 792 कोटीची योजना PPPची होती, आणि आता किती 2800 कोटी. बरं, तुमचं आंदोलन कसं असणार आहे, कधी असणार? हे आंदोलन आमचं सर्वसामान्य आंदोलन आहे. आम्ही सगळ्या नागरिकांना घेऊन, शिवसैनिकांना घेऊन, कार्यकर्त्यांना घेऊन काम करणार. नाही, ते केव्हाही करू आम्ही. आता आम्ही ठरवून घेऊ ना. जर त्यांनी जर कार्यक्रम दिला असेल, मला न सांगता दिला असेल, तरी पण मी त्या